आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। भाजप आक्रमक झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दलचे वक्तव्य केलेलं आहे। त्याचा श्रीराम हे सरळ सरतात लोकांचं दैवत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं, त्याच्याबद्दल निषेध। काय सांगाल, कशासाठी निषेध करतात? त्यांच्या या वक्तव्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत आणि नेहमीच त्यांचं हे वक्तव्य हे अशाच पद्धतीचं असतं, त्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी पुणे भाजप जे आहे ते त्यांच्याकडून निषेध आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। अलका चौकामध्ये हे जे आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। तर पुण्याच्या अलका चौकामध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले जाते। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय। घाटकोपरमध्ये सुद्धा भाजप जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करत आहे आणि आता पुण्यामध्ये सुद्धा भाजपचं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि त्यांचा निषेध नोंदवला जातोय। जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दलचे वक्तव्य केलेलं आहे, त्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेला आहे। पुण्यामध्ये अलका चौकामध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवला जातोय।